हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघा इकडं, आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे आणि तो व्हिडिओ मी नवीन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की ज्या मुलांना इंग्रजी बोलता येत नाही, इंग्रजी बोलता येत नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, ते म्हणतात सर आम्हाला काहीतरी एक नवीन ट्रिक्स सांगा. मी म्हणलं बाळांनो, इंग्रजी ही सहजासहजी येणारी भाषा नाही, परंतु प्रॅक्टिस केल्यानंतर सहज येते. बघा, आणि त्यासाठी एक प्रेरणा पाहिजे आपल्याला. पहा, आपल्या जीवनामध्ये कुणीतरी चांगल्या प्रकारची प्रेरणा दिलेली असेल, देत असेल, तर आपण त्याच्याकडे बघून शिकत असतो. बघा, आपण या ठिकाणी आज इंग्लिश मोटिवेशन म्हणजे पहा, इंग्रजी बद्दलची आपल्याला प्रेरणा कोण देतं, आपण कोणाकडे बघून शिकतो. आता मी सांगतो मित्रांनो तुम्हाला की माझ्या वर्गातले इयत्ता दुसरी पासूनचे दुसरी तिसरीचे मुलं सर्व इंग्रजी बोलतात. अरे मुलांना ते कसे बोलत असतील बरं, त्यांना एकदम कसं शक्य आहे बोलणं. आता साधी गोष्ट सांगतो, मी प्रोजेक्टवरती शिकवत असताना मी सुरुवातीला पिक्चर विथ सेंटेन्स म्हणजे मी चित्रासोबत असे वाक्य दाखवले त्यांना आणि सुरुवातीला मी म्हणून घेतली. बघा, आता एकदा मी त्यांच्याकडून म्हणून घ्यायला सुरुवात केली तर ते मुलं पुढील वाक्य शब्दसटा वाढल्यामुळं ते पुढील वाक्य आपोआप वाचायला लागले. म्हणजे पहा, प्रॅक्टिसमुळे ते शक्य झालेलं आहे. आता आपल्याला सुद्धा या जीवनामध्ये प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे आणि एखादी गोष्ट करत असताना ती आपल्याला प्रेरणा दिली पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, माय फादर इज फार्म वर्कर. माझे वडील शेतमजूर आहेत, परंतु वी आर 3 ब्रदर्स आर टीचर्स. आम्ही तिन्ही भाऊ शिक्षक आहोत. कशामुळे? कारण आम्हाला प्रेरणा देणारे आमचे आई वडील तर होतेच, परंतु माझे मामा ते MSc BEd आहेत. त्यांच्याकडून आम्हाला लहानपणी प्रेरणा भेटायची. ते घरी आले, कमी हिअर सुरेश, प्लीज गिव्ह मी वॉटर. आता मला वॉटर म्हणजे काहीच कळत नाही. पहिला शब्द आले म्हणजे ते एकदा मला असं, कमी हिअर सुरेश, प्लीज गिव्ह मी वॉटर. आता मला वॉटर म्हणजेच काय माहित नाही. तेव्हापासून एक शब्द, म्हणजे जेव्हा मी लहान होतो, बालपणापासून एखादी गोष्ट आपल्या मनावर बिंबवली तर तो शब्द माझ्या हात सुद्धा एकदम पाठ होऊन गेला. तसं माझ्या वर्गात सुद्धा मी माझ्या मुलांना बोलतो, कम हिअर सृष्टी, कम हिअर, प्लीज गिव्ह मी युअर रेड पेन. मी त्यांना सहज असं इंग्रजीमध्ये सहज बोलत असतो. म्हणजे मग विद्यार्थी काय करतात की माझ्याकडे बघून सुद्धा ते माझं ऐकून ते विद्यार्थी बोलतात. तसंच आपल्याला घरी सुद्धा काय करायचं मित्रांनो, आता आपल्या घरी वातावरण निर्मिती करणं जरुरी आहे. त्यावेळेस सुद्धा आपण मुलांना बोलायचं आहे, मुलांना सांगायचं बाळा कमी हिअर. आता आई वडिलांना काय मराठी म्हणजे इंग्रजी भाषा येत नाही, बरोबर आहे. मग आता माझ्याकडून शिकून गेलेली मुलं शाळेमधून शिकून घेत जातात. मग तेच शब्द त्यांनी एकदा काय करायचं, आई वडिलांना सांगायचे. वॉटर काय आहे, ग्लास काय आहे, प्लेट कशाला म्हणायचं, फॅन कशाला म्हणायचं, ह्या सर्व गोष्टी आपण सांगायच्या. आता डोंट टेक प्रेशर. विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये आपल्याला इंग्रजी यायची असेल तर माणसानं कधीही घाबरायचं नाही, प्रेशर घ्यायचं नाही. प्रेशर घेतलं, समजा आता मी तुम्हाला सांगतो की मी समजा तुमचा आता प्रेशर घेत असताना मी विचार केला, अरे आता बाजूचा थोडासा आवाज आला किंवा बाजूला एखादं कुत्र भुंकत आहे बाहेर, त्याचा थोडा आवाज आला, प्रेशर घेतला, अरे आता कास करा व्हिडिओ करणं थांबू का? नाही. आपण जे काम करायला मित्रांनो इंग्रजी शिकण्याचं, ते थांबवायचं नाही. किती अडचणी येतात, अनंत अडचणी. मी लहानपणापासून शिकत असताना मला भरपूर अशा अडचणी आहेत, ते तुम्हाला सांगितलं बसलं तर दिवस पुरणार नाही. पण आपल्याला महत्वाचं काय की आपण करत असलेलं काम नेहमी केलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ यासाठी मुलांना की मुलांना आपल्याला इंग्रजी कशी आली पाहिजे याबद्दल हे तुम्हाला बेसिक सांगत आहे की आपल्या मुलांना इंग्रजी यायची असेल तर त्यांना प्रॅक्टिस केली पाहिजे आणि कुणाला न घाबरता बोलायचं. आता कसं बोलायचं, शाळेमध्ये आलो विद्यार्थी, त्याला ABCD सुद्धा येत नाही सुरुवातीला, पण तो आलेल्या बोलू शिकतो ना, ऐकून म्हणजे ऐकणे. सुरुवातीला आपण ऐकायला शिकलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ टीव्ही बघतो आपण, टीव्हीवरती बरेच मुलं कार्टून बघतात. कार्टूनच्या खाली एक ओळ येते पहा, अशी एक पट्टी येते, आय एम इटिंग. आता एखादं कार्टून बोलते, खाली येतं आय एम इटिंग, मैं खाना खा रहा हूं. असं म्हणजे एखादी कृती करत असताना आय एम जम्पिंग असं सुद्धा येते. पण ते तिथं आपल्या लक्षात असलं पाहिजे. आपण टीव्ही बघत असताना सुद्धा त्यामधून चांगल्या गोष्टी कशा घ्यायच्या, तिथून सुद्धा आपल्याला सुरुवात करायची असते. म्हणजे आपल्याला पेपर असेल, एखादी गोष्ट असेल,
किंवा कुठे एखाद्या भिंतीवरती इंग्रजीमध्ये वाक्य लिहिलं असेल तर हे सर्व आपल्याला ऐकायचं म्हणजे वाचायचं आहे. आणि बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सुरुवातीला ऐकायचं. ऐकणं झाल्याच्या नंतर मुलांना पहा लिसन पहा, हे झालं नंबर 2 ऐकणं. आता नंतर लिसन झाल्यानंतर स्पीक, आपल्याला बोलायचं आहे. आता आपण एखादी गोष्ट टीव्हीवर बघितली किंवा आजूबाजूला ऐकली तर मग आपण बोलायला शिकली पाहिजे ना. काय सरांनी मला सांगितलं काय आज, काय सांगितलं बा तुला, कम हिअर. गेलं घरी गेल्यावर घरी भाऊ म्हणतो कम हिअर. आता कम हिअर कोणाला म्हणायचं, त्याचा भाऊ असेल ऐका ना, एखादी छोटी बहीण असेल तिला म्हणायचं कम हिअर प्लीज गिव्ह मी पेन. हे 2 वाक्य जरी म्हणले रोजच्या रोज, पहा 2-3 दिवस म्हणली तर त्याला पाठवतात प्लीज गिव्ह मी वॉटर. किती सोपं आहे ते, पण हे प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. आपण काय करतो, घाबरतो, अरे मला इंग्रजी कशी येईल बाबा. आपले इंग्लिश गुरु आळणे सर सांगत राहतात प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा. घरी गेलं तर आपण काय करायचं, घरी गेले की तेच इंग्रजी बोलत राहायचं, प्रयत्न करायचा. आमच्या शाळेमध्ये मी पण दर सोमवारी क्लास येतो, म्हणजे दिवसभर ओनली स्पीक इन इंग्लिश, ओनली स्पीक इन इंग्लिश. मग घरी गेल्यावर आपण काय करायचं, घरी सुद्धा तसं वातावरण निर्मिती केली पाहिजे. आपण पहा क्रिएट अँड इंग्लिश ॲटमॉस्फिअर, म्हणजे इंग्रजीसाठीचं वातावरण आपण निर्माण केलं. आपण घरी पण काय करतो मुलांना, आता घरी तर कसं आहे माहिती का, शिकलेले जास्त माणसं नसतात, पण ते वातावरण कसं निर्माण करायचं. तरी सुद्धा आपल्या आईवडिलांना, आपले लहान भाऊ असतील मोठे भाऊ असतील, मोठ्या भावाकडून आपण त्या इंग्रजीचे शब्द घ्यायचे आणि त्याला सांगायचं सोपे सोपे शब्द. धिस इज अ कबर्ड, बरोबर आहे. धिस इज अ फॅन, धिस इज अ विंडो, धिस इज अ बॅग, धिस इज अ फॅन, धिस इज अ टेबल, धिस इज अ चेअर. म्हणजे असे बरेच वाक्य होतात. लहान मुलांना कसं मित्रांनो तुम्हाला माहितीये का, एकदम लहान मुलं असतात 1ली ते 5वी पर्यंतची, त्यांना एवढे शब्द पाठ नसतात. मग काय करायचं मित्रांनो, एक सोपी आयडिया सांगतो. एक चिठ्ठी घ्यायची किंवा बाजारामध्ये सुद्धा ते स्टिकर भेटतात, म्हणजे कोरे कागद असते आणि त्याची खालून थोडस गोल लावलं असतं, लिहायचं. इथं समजा उदाहरण तुम्हाला सांगतो मी, आता एक अशी पट्टी भेटते आपल्याला, ही छोटी पट्टी असते आणि ही सहज चिटकत भेटते, त्याला मोठी घ्यायची. मग इथं काय करायचं म्हणून त्याला फॅन, FAN, ही चिठ्ठी घ्यायची. जिथं आपल्या घरामध्ये छोटा फॅन असेल, टेबल फॅन, त्याला चिटकून टाकायचं. त्या टेबल फॅन किंवा टेबल, आता समजा एखादा टेबल आहे, त्या टेबल इथं नाव लिहायचं TABLE. ही अशी पट्टी तयार करायची. तर पैसे आपल्याकडे समजा उपलब्ध नसेल स्टिकर्स, तर काय करायचं मित्रांनो, एक कागद घ्यायचा कोरा, स्पेलिंग लिहायची. स्पेलिंग लिहिल्यानंतर ती पट्टी आपल्याला चिठ्ठी घ्यायची, चिटकून टाकायची. डोअर, हे काय, बोर्ड, वॉल, पेन. आता पेन जरी असतील घरामध्ये पण कंपास मध्ये त्याला पण लिहायचं, पेन आणि चिटकून टाकायचं. टेबल असेल आपल्या घरामध्ये, टेबल असतो, टेबलला चिटकवा. जिथं बेड असेल, घरामध्ये ज्या ज्या वस्तू, गेट असेल, बेड असेल, काय जेवढ्या तुम्हाला वस्तू दिसतात त्याला असे चिटकून टाका. आता पुढचा मुद्दा आहे, अशा प्रकारे वातावरण झाल्याच्या नंतर आपल्याला ऑब्झर्वेशन फार महत्त्वाचं आहे. आता ऑब्झर्वेशन म्हणजे काय, निरीक्षण. समोरचा व्यक्ती काय बोलते त्याचं निरीक्षण करा आणि तशा प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करा. बरेच मुलं म्हणतात सर कसं ऑब्झर्वेशन करा हो, आम्हाला तर काय मिळच लागा. आता मी सांगतो बाळा, ते माणूस पुढचा काय बोलतोय ते तसं बघायचं. आता तो म्हणतो गुड मॉर्निंग, आता गुड मॉर्निंग म्हणला सकाळी, आता गुड मॉर्निंग म्हणला तर समोरचा माणूस, पण कधी म्हणला, कोणत्या टायमाला म्हणला, सकाळी म्हणला का दुपारी म्हणला. आता सकाळी समजा 11 वाजता म्हणला, काही 1 वाजता म्हणला. आता पहा मित्रांनो, तुम्हाला ऑब्झर्वेशन करत असताना समोरचा व्यक्ती कोणत्या वेळेला कोणत्या प्रसंगाला कसं बोलते आणि त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. पण आपल्याला हे ऑब्झर्वेशन करायचं आहे. ऑब्झर्वेशन करत असताना मुलांना समोरचा व्यक्ती जसं बोलेल तसं आपण तशी प्रॅक्टिस करायची आहे. आता हाऊ टू स्पीक इंग्लिश, इंग्रजी कसं बोलायचं हे ऐकून आता पहा. तुम्हाला सुरुवातीला घाबरायचं नाही, ऐकायचं आहे, बोलायचं आहे आणि घरामध्ये जसं वातावरण निर्मिती करायचे आहे. शाळेमध्ये सुद्धा आपण, माझ्या शाळेमध्ये तुम्ही जर आले तर माझ्या मुलांना जर तुम्ही बोलायला लागले तर मुलं अशी आहेत की तुमच्या आधी तुम्हाला जास्त प्रश्न विचारतात. काय आता बरेच प्रश्न आहेत त्यांच्याकडे असे तयार की तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारतात ते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वातावरण निर्मिती झाली तर त्या मुलांना झोपेतून उठले की
इंग्रजी बोलायला सुरू करते. वेर इज माय मॉम, वेर इज माय मॉम, वेर इज माय फादर, वेर इज माय ब्रदर, वेर इज माय लिटल सिस्टर. म्हणजे अशा प्रकारचे सोपे सोपे वाक्य जर बोलायचे असतील तर आपल्याला प्रॅक्टिस, ॲटमॉस्फिअर अँड लिसन, म्हणजे आपल्याला ह्या सर्व गोष्टी सुरुवात करायच्या आहे. जोपर्यंत आपण सुरुवात करत नाहीत, सुरुवात नाही केली मित्रांनो, तर तुम्हाला अजून सांगतो की आता मी युट्यूबवरती चॅनलवर रोज व्हिडिओ टाकतो. पण काल एका पालकानं फोन केला, सर आम्ही व्हिडिओ बघतो पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला काय कसं म्हणजे मुलांना सांगावं तेच कळून आलं. मी म्हणलं एक उद्या व्हिडिओ टाकतो, मला त्याचं आधी निरीक्षण करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघायचा असतो, थोडा बघायचा सोडून द्या असं नाही, संपूर्ण बघा. आणि जर अनावधानाने एखादी माझ्याकडून स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. कसं माहिती का, एखाद्या वेळेस माझ्याकडून सुद्धा चूक होते ना, एखादी शब्दाला TEACHER, आता TE एखाद्या वेळेस मनातला अक्षर कोणतं राहू शकते, पण आपल्याला तुम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता. पण आपण सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना सांगायचं आहे की आपण त्याचं ऑब्झर्वेशन करा, सर काय लिहितात, लिहिल्यानंतर एखादी स्पेलिंग चुकते का. आता मी तर काय करतो वर्गात माहिती का, मुद्दाम आता समजा एखादा शब्द आहे वर्तमान काळ, वर्तमान काळ असं लिहून द्यायचं. शब्द लिहिला, सर तुम्ही वर्तमान काळ म्हणजे पण काय राहिलं, आता असं लिहिलं वर्तमान काळ. हुशार मुलं म्हणतात सर या रफा राहिला, मग मी काय करतो, अरे मला लक्षात नाही म्हणजे पहा, त्या मुलांचं निरीक्षण सुद्धा, ऑब्झर्वेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. म्हणजे त्या मुलांचं निरीक्षण कसं आहे, मी तर शिकवत राहतो, मला माहिती आहे की मी इथं मुद्दाम फार दिलेलं नाही, पण किती मुलांचं लक्ष त्याकडे आहे हे फार महत्वाचं आहे. तसं इंग्रजी शिकत असताना मित्रांनो आपलं सुद्धा निरीक्षण फार महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी मुलांना, आपल्याला जेव्हा आपण पाठ शिकवतो तेव्हा ते सर्व मुलं रममान झाले पाहिजे, नाही तर आपण शिकवायला दुसरीकडे ते ऐकायचं असं नाही. आपली मुलं त्या पाठामध्ये म्हणजे धड्यामध्ये रममान झाले पाहिजे. आता पाठ तुम्हाला सांगतो, सकाळी 5 ते 12, सकाळी 5 ते 12 आपल्याला गुड मॉर्निंग म्हणायचंय. काय म्हणायचंय, गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग म्हणतात सर कधी म्हणायचं, तर काय काय मुलं म्हणतात सर कधी म्हणायचं, तर मी सांगतो 5 ते सकाळी 5 to 12 AM म्हणजे हे झालं गुड मॉर्निंग. आणि नंतर 12 ते 4 किंवा 5, 12 ते 4 त्याला म्हणायचं गुड इव्हिनिंग. इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ असेल तर आपल्याला 12 ते 4 या दरम्यानमध्ये गुड इव्हिनिंग म्हणायचं आहे. अरे आता लक्ष द्या मित्रांनो, हे गुड मॉर्निंग, 12 ते 4 गुड आफ्टरनून आहे, सॉरी गुड आफ्टरनून. आणि 4 ते रात्री 9 हे गुड इव्हिनिंग आहे. लक्षात ठेवा, हे गुड आफ्टरनून, हे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग आणि शेवटी रात्री 9 ते 12 म्हणजे रात्रभर, 9च्या पुढे गुड नाईट. अशा प्रकारे आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे आपण कोणत्या वेळेला काय म्हणतो, दुपार झाली तरी काय म्हणतो, एकदा साहेब आले वर्गात आणि एक मुलगा सर गुड मॉर्निंग, अरे गुड मॉर्निंग बाळा, आता दुपार झाली 12 वाजली तरी तुझ्या अंगातलं काही गेलं नाही का, बुद्धी गेलं नाही का, ते म्हणजे सॉरी सर. मग त्यांना लक्षात आलं. म्हणजे आपण जेव्हा विद्यार्थ्यांना अशा गोष्टीची प्रॅक्टिस देतो तेव्हा ते विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतात. 100% माझे विद्यार्थी आता कोणी तसं चुका करत नाही. 5 ते 12 गुड मॉर्निंग, 12 ते 4 गुड आफ्टरनून, 4 ते 9 गुड इव्हिनिंग आणि रात्री गुड नाईट. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेस बोलता बोलता जर चूक झाली सांगत जायचं. म्हणजे कसं माहिती काय, पण आपण लक्षपूर्वक बघायचं आणि ते कमेंट मध्ये मला सांगत. म्हणजे काय होईल माहिती काय, नाहीतर मी सांगत राहतो तुम्ही ऐकत राहता आणि तसं चालतं नाही. आपल्याला एखादी गोष्ट जर कुठंच निष्म्यात झाली असेल तर पटकन सांगायचं. आणि हा विद्यार्थी मित्र आजचा व्हिडिओ एकदम फार महत्वाचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.